बोंदुखराच्या तथाकथित स्वीय सहायकाची पोलिसांकडून चौकशी। मिरगावातील रमेश हिंगे हा व्यक्ती भोंदूचा पीए असल्याची चर्चा। नाशिक खंडणी प्रकरणातील फिर्यादीच लैंगिक शोषण करणारा आरोपी। 63 वर्षीय आरोपीला अटक। 121 अश्लील व्हिडिओ समोर, तर फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पोलिसांकडून ऑफिसची तपासणी। बारामतीत ज्याला लढायचं आहे त्यानं लढावं, जनता कुणासोबत आहे हे सर्वांनाच माहीत। जय पवारांचा नाव न घेता काँग्रेसला टोला। समरजित घाटगे पुन्हा एकदा भाजपवासी होणार। 8 तारखेला मुंबईत रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपात प्रवेश करणार। 48 तासात हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर विनाशाला सामोरे जा। डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा इराणला धमकी। इराणच्या बुशहर इथल्या अणुप्रकल्पावर अमेरिका आणि इस्रायलचा हल्ला। संपूर्ण मध्य पूर्व आशियाला लक्ष्य करण्याचा इराणचा इशारा। हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये भीषण अपघात। पर्यटकांची बस दरीत कोसळली। अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी। नमस्कार, बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आता आपण स्पेशल रिपोर्ट पाहणार आहोत। नाशिकमधील अशोक खरात प्रकरण चर्चेत आहे। अशातच नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। रवींद्र एरंडे या व्यक्तीने 100हून अधिक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्याचा प्रकार समोर आलाय। या आरोपीवर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे या खंडणी उकळण्याच्या गुन्ह्याचा तपास करताना या प्रकरणाला वाचा फुटली आहे। पाहूयात। नाव रवींद्र एरंडे, व्यवसाय कन्सल्टंट। हा चेहरा नीट पहा। या चेहऱ्याआड दडलेल्या एका विकृत सैतानाचा आता बुरखा फाटलाय। कालपर्यंत खंडणी प्रकरणात तक्रारदार असलेल्या रवींद्रचं खरं रूप आता जगासमोर आलंय आणि त्यामुळेच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। याच रवींद्र एरंडेनं महिलांचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ काढले होते। या प्रकरणात एका महिलेनं तक्रार दाखल केल्यानंतर रवींद्र एरंडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला। 121 असे व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या महिलांचे पण त्याच्यात व्हिडिओज आहेत आणि त्यातल्या एका पीडित महिलेनं आमच्या समोर येऊन तक्रार दिल्यानं यातला जो मूळ आमच्या ब्लॅकमेलिंगच्या गुन्ह्यातला जो फिर्यादी होता त्याच्याविरुद्ध आम्ही एक बलात्काराचा तसेच अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला अटक देखील केलेली आहे आणि त्याचा पुढील तपास जे आहे ते आमचे ACP अंबड सचिन बारीसाहेब करत आहेत। पोलिसांनी जप्त केलेल्या हार्ड डिस्कमध्ये 2003 ते 2025 या कालावधीत तयार करण्यात आलेल्या महिलांचे 100हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आलेत। 2003 ते 2025 अशा या व्यापक कालावधीमधले व्हिडिओज आहेत। एकूण आतापर्यंत 121 व्हिडिओज आहेत असं साधारणपणे निष्पन्न होत आहे आणि हे प्रत्यक्षात कुठल्या उद्देशाने केलं त्याच्यामध्ये आता आम्ही जी पीडित महिला आमच्यासमोर एक आलेली आहे त्याच्यामध्ये तर त्या महिलेला अशा संदर्भातला कुठला व्हिडिओ काढण्यात आलेला याचं कुठलंही नॉलेज नव्हतं। तिच्या नकळत तो व्हिडिओ त्या ठिकाणी काढण्यात आला होता। त्याच्यामुळे त्याच्यात आपण 90 ॲक्टचं देखील कलम लावलेला आहे। त्यामुळं नेमके त्यांनी ते कशासाठी व्हिडिओ काढले होते आणि त्या संदर्भातला जो अधिक सखोल तपास जो काय आहे तो आमचे ACP त्या ठिकाणी करत आहे। संबंधित व्यावसायिक स्वतःला पत्रकार म्हणून सांगत असला तरी तो महिलांना उद्योग सुरू करून देण्यासाठी कन्सल्टंट म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आमचा तपास अजून सुरू आहे, पण जसं मी आपल्याला यापूर्वी सांगितलं आणि आमच्या रिपोर्टमध्ये पण नमूद आहे की तो कन्सल्टन्सीचं पण काम करायचं आणि मग त्याच्यामध्ये त्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या किंवा त्या माध्यमातून जर काही वेगळं कुठलं आमिष किंवा आणखी काही गोष्टी जर त्या ठिकाणी झाल्या असतील तर त्यामध्ये तपासमध्ये। रवींद्र एरंडेनं काही दिवसांपूर्वी हार्ड डिस्क चोरी झाल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती। तपासादरम्यान ही हार्ड डिस्क कार्यालयातीलच कर्मचाऱ्याने चोरल्याचं उघड झालं। चोरीनंतर हार्ड डिस्क मधील सुमारे 100हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओंच्या आधारे संबंधित व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचं समोर आलं। या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 4 संशयितांना ताब्यात घेतलं। सुरुवातीला 10,000 रुपयांची मागणी करणाऱ्या संशयितांनी नंतर ही रक्कम वाढवत 12 लाखांपर्यंत नेल्याचंही तपासात निष्पन्न झालंय।
त्यांच्या बाबतीत आम्ही 5 दिवसांचा PCR आम्हाला मान्य न्यायालयाने दिलेला आहे. त्याच्यामध्ये अधिक तपासामध्ये आता आणखी काही नव्या बाबी काही समोर येतील तर त्या देखील त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने तपास करू. दरम्यान या प्रकरणात पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असं आवाहन पोलीस प्रशासनाने केलंय. पीडित महिलांच्या तक्रारीनंतर संबंधित व्यावसायिकाविरोधात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. फॉरेन्सिक लॅबची टीम देखील आमच्यासोबत होती. त्याचप्रमाणे सायबर पोलीस स्टेशनचे अंमलदार देखील होते. आम्ही त्यांचा संपूर्ण डाटा आहे तो देखील चेक केलेला आहे आणि महत्त्वाचं जे फाईल्स आहेत त्या देखील सोबत घेतलेल्या आहेत. फॉरेन्सिक टीम जी आहे त्यांनी संपूर्ण घटनास्थळ जे ते चेक केलेलं आहे आणि ते त्यांचा आता रिपोर्ट दिले. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर आता या प्रकरणामुळं नाशिक हादरलंय. नाशिकमधील या आणखी एका खरात विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक. पुढे वळूयात. भोंदू अशोक खरातच्या संपर्कात असलेल्या नेत्यांची यादी आता वाढतच चालली आहे. यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील बड्या नेत्यांचा समावेश असल्याचा दावा केला जातोय. या नावांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आलंय. पाहूयात. भोंदू खरातचा कुणाकुणाला कॉल, कोणकोणते नेते खरातच्या संपर्कात, भोंदू खरातचं राजकीय कनेक्शन. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदू अशोक खरातचं राजकीय नेत्यांसोबत उठबस होती. अनेक नेत्यांनी खरातच्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये पूजा घातलीय. हे आता लपून राहिलेलं नाही. आध्यात्मिक गुरु बनून खरातनं बड्या नेत्यांचा विश्वास संपादन केला. राज्यातले काही वजनदार नेते त्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातच्या संपर्कात असलेल्या काही नेत्यांची नावं शुक्रवारी जाहीर केली होती. त्यात आता आणखी 2 नेत्यांची भर पडली आहे. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी अशोक खरातला 10 फोन कॉल्स केले, तर शिवसेना उबाठाचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी खरातला 8 फोन केल्याचा दमानियांचा दावा आहे. मला खरात प्रकरणात जेवढ्यांचे फोटो आले होते तेवढीच नंबर्स मी त्यात टाकून शोधले आणि बाकीचे अजून टाकलेले नाही आहेत. असंख्य नावं येतील त्याच्यात. आणि पुढे जसं आपल्या मिलिंद नार्वेकरांचं नाव हे मला काल संध्याकाळी जेव्हा मी हे ऑडिओ झाल्यानंतर तुमच्या गटातल्या मिलिंद नार्वेकरांचं सुद्धा नाव मिळालं होतं. ते सुद्धा मी माझ्या त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकलं होतं, पण त्याच्याबद्दल मी बोलले नव्हते कारण सकाळी माझा एक ऑडिओ झालेला आणि दिवसभर बोलायची मला सवय नाही आहे. खरातच्या संपर्कात असलेल्या आणखी काही नेत्यांची नावं दमानियांनी यापूर्वीच जाहीर केली होती. त्यामध्ये महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रतिभा सी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री आशिष शेलार यांच्या नावाचा समावेश होता असा दावा दमानियांनी केला. आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते. आता व्हॉट्सॲप किती झाले आणि इतर किती झाले मला माहीत नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं. कोणता नेता किती वेळा खरातशी बोलला आणि कोणत्या नेत्यानं खरातला कॉल केला याचाही उलगडा दमानियांनी केलाय. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. शिंदेसाहेब सार्वजनिक जीवनात आहेत, लोकांच्या सुखदुःखाला धावून जातात. ते काय बोलले माहीत नाही, पण एक सनसनाटी अंजली दमानी, खरं म्हणजे अंजली दमानीलाच कस्टडी घेतलं पाहिजे आणि तिला विचारलं पाहिजे की तुला हे कॉल कुठून मिळाले. एखाद्याच्या मोबाईलचे किंवा एखाद्याच्या लँडलाईनचे कॉल अशा पद्धतीने काढता येतात का, याचाही शोध घेतला पाहिजे. उद्या कुणी कुणाचे कॉल काढेल आणि सगळ्यांचं खाजगी आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. म्हणून अंजली दमानियाला ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांचे कॉल तुला कुणी दिले. खरातच्या फोन कॉल्सची माहिती उघड करून दमानियांनी CDR बॉम्ब टाकलाय. त्यामुळे खरातचे राजकीय कनेक्शन आता उघड झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.